नमस्कार. तर बघू शकता तुम्ही इथे लहान मुलांची 5 वर्षाच्या मुलीसाठी जी आहे मी इथे बाहीची कटिंग केलेली आहे. तर बघा मी इथे तुम्हाला माप सांगते. तर बघा बाहीची तयार उंची आहे इथे 11 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच मी वाढवून घेतलेला आहे. खालच्या बाजूला 1 इंच डबल फोल्डिंगमध्ये जाणार आणि वरच्या बाजूचं शिलाई मार्जिन 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. यानंतर बघा वरून खाली मी 2 इंचावरती मुंडा खोली देऊन घेतलेली आहे. लहान मुलांच्या बाहीला पण जास्त मुंडा खोली द्यायची नाही, नाहीतर इथे बाही आपली खेचल्या जाते. ठीक आहे, मी 2 इंच देऊन घेतलेली आहे. याची सरळ रेष देऊन घेऊन सर्वप्रथम आपला असा जो मुंडा असतो नॉर्मली तो मी देऊन घेतलेला आहे. ठीक आहे, तर यानंतर बघा पपसाठी मी इथून वरती 5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. ठीक आहे, आणि बघा आडवं जे आहे ते मी हे 3 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यातून बघा आपला जो बाहीचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने हा जो बाहीचा आकार आहे मी तो देऊन घेऊन कट केलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा आपला बाहीचा लुक जो आहे, ही आपली बाही जी आहे कटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीची दिसते. मी ते एक मार्किंग जे आहे ते बाहीच्या उलट बाजूला केलं होतं. ही जी आहे आपल्या बाहीची कपड्याची सरळ बाजू आहे. शिवल्यानंतर ही बाही बघा अशी दिल्यानंतर ही बाही बघा अशा पद्धतीची दिसते. खूपच सुंदर असा याचा लुक आले.